हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर सगळ्यांचा आपला अभ्यास बऱ्यापैकी सगळं झालं असणार, पण काही विद्यार्थी असे आहेत ज्यांचा अभ्यास अजूनपर्यंतही काही झालेले नाही आहेत आणि ते खूप आता टेन्शनही घेत आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तुम्हाला 4 मार्क्स कसे अभ्यास न करता भेटणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जे आहे तुम्हाला 3 MCQs असतात, तर तिथे तुम्हाला 3 मार्क्स भेटून जातील. चुकीची जोडी ओळखायची असते, तिथे तुम्हाला 3 मार्क्स भेटून जातील, 6 मार्क्स झाले. परत राज्यशास्त्रामध्ये पण 2 तुम्हाला MCQs असतात, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 मार्क्स भेटून जातील. तर असे तुमचे 6 आणि 2 8 मार्क्स झाले आणि इथे पण तुम्हाला 4 मार्क्स फ्रीमध्ये मिळणार आहेत. बिना अभ्यास करता, न अभ्यास करताही तुम्हाला जे आहे 12 मार्क्स भेटणार आहेत. तर न अभ्यास करता हे 12 मार्क्स कसे भेटणार आहेत समजलं ना? एक उतार्यामधले 4 मार्क्स, एक MCQs मधले 5 मार्क्स, किती झाले 9 आणि आपले जे चुकीची जोडी ओळखायची असते त्याला 3 मार्क्स, तर 12 मार्क्स झालेले आहेत. हे काय तुम्ही काही म्हणजे टिक करायचं असतं तर ते तुमचं होऊन जातं. मला माहीत आहे कसं होणार ते. आज सगळेजणी काय ब्लॉकमध्ये आपण किती जणी तर असतं, तर ते करून घेतात मुलं. अभ्यास नही करता ते चुकीची जोडी वगैरे करून घेतात. तर आता चला, इथे आपण एक उतारा आलेला असते तुम्हाला 4 मार्क्ससाठी. तर ते 4 मार्क्ससाठी उतार्यावर आधारित प्रश्न असतात, तर ते कसे सोडवायचे आणि जर उत्तर लिहायला नाही आलं तरी पण तुम्हाला मी ट्रिक सांगते कसं करायचं. तर बघा, इथे आता हे उतारा दिलेला असतात, फक्त 4 ते 5 ओळीचा उतारा असतो. बघा, 1 ओळ, 2 ओळी, 3 आणि हे 4 ओळी आहेत. फक्त 4 ओळीमध्ये तुम्हाला उत्तर हुडकायचं असतं. तर बघूया आपण कसं हुडकायचं असणार. बघा, इथे काय आहे प्रश्न, प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जात असे. तर या आता उतार्यावर इथे बघा, खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. खेळांना नियमित व इथे बघा, खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. कोणी दिले? ग्रीकांनी. ग्रीकांनी म्हणजे ते युनान जे देश असते ते. आता हे काय तुम्हाला इथे समजून घ्यायचं नाहीये, फक्त प्रश्न आपल्याला काय विचारलात, प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जातात. तर इथे बघा काय, धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांची शर्यत, कुस्ती, इथे मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जाते. कुठे कुठे घेत जाते? हे बघा, ऑलिम्पिया. तर तुम्ही उत्तर कसं लिहिणार इथे? इथे असं लिहायचं, प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या शहरात घेतली जाते, असं लिहायचं असतं. आता त्याच्यानंतर बघा, खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासून आहे. तर आता आपण वर वाचलं होतं ना, इथे बघा, खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासून आहे. तर हेच उत्तर लिहायचं आहे तुम्हाला. हे दुसऱ्याचं उत्तर आणि हे पहिल्याचं उत्तर. आता बघा, नेक्स्ट प्रश्न 2 मार्क्ससाठी असतो. तर इथे काय विचारलेत बघा, ऑलिम्पिक स्पर्धाविषयी आपले मत मांडा. ऑलिम्पिक स्पर्धाविषयी आपले मत मांडायचे आहे. आता तुम्हाला ऑलिम्पिक स्पर्धाबद्दल हे बघा, जसे आपण मराठीमध्ये सोमत लिहितोय ना तसंच लिहायचं असतं. तर 2 मार्क्ससाठी म्हणजे 4 ओळी तुम्हाला लिहायला लागणार आहेत. तर ऑलिम्पिक स्पर्धेचे संबंधित तुम्हाला जेही माहिती असेल ते 4 ओळी त्याचे लिहा, पॉईंटमध्ये लिहा 4 ओळी, आणि थोडं मोठे मोठे अक्षर काढा म्हणजे की उत्तर पण जास्त मोठा दिसेल. तर हे तुम्ही लिहा. आणि त्याच्यानंतर बघा, जर तुम्हाला नाहीच माहीत असेल, त्याच्याबद्दल काहीही माहीत नसेल, तर याच्यातलेच 1-2-3 मुद्दे लिहा. तुम्हाला तरी पण 2 पैकी 2 मार्क्स भेटणार. नाही माहीत उत्तर, तर ह्याच्यातले 2 मुद्दे लिहून टाका. 2 ते 3 ओळी, म्हणजे 2 ते 3 ओळी झाले पाहिजे असले 2-3 मुद्दे लिहून टाका ह्याच्यातले ऑलिम्पिक खेळांसंबंधित. समजलं? आता अनेक उतारा आपण बघूया. चला, आता विद्यार्थी मित्रांनो, आता हा एक पेपर आहे माझ्यापाशी. तर याच्यामध्ये एक प्रश्न आहे, दिलेल्या उतारेचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आता इथे उतारा दिलेला आहे का? एवढा उतारा दिलेला आहे, 4-5 ओळीपेक्षा जास्तही असू शकतो ते. मग आता इथे प्रश्न बघा, खाली येऊया आपण. हॉकीचे जादूगर कोणाला म्हणतात? उतार्यावर या इथे. मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. त्यांच्या इथे बघा, आता फक्त आपल्याला काय विचारलं, हॉकीचे जादूगर कोणाला म्हणतात. तर कोणाला म्हणतात? जादूगर असा शब्द बघा तुम्हाला इथे कुठं भेटतो?
तर आता बघा इथे असं जादूगर असं स्पष्टीकरण असं पूर्ण जादूगर असं दिलेलं नाही. इथे आहे बघा, आहे भेटले बघा. मी तर आता हे वाचलं नव्हतं, आत्ताच मी ही पेपर हे घेऊन बसलेला आहे. तर हॉकीचे जादूगर म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी आत्ताच मी असं काय पहिला वाचून उत्तरं काढले असं काय नाही आहे. आता मी पण हे पेपर असंच इन्स्टंटली असंच घेऊन आता माझ्या हातात आलं म्हणून हे आता पेपर मी घेतला आहे. असंच मी पण उत्तर आता असं कन्सिडर करूया की मी पण आता परीक्षेला बसलेली आहे आणि मी आता उत्तर शोधत आहे. तर मी आता उत्तर कसे शोधणार, तर हॉकीचे जादूगर कोणाला म्हणतात. तर आता आपल्याला स्टार्टिंगलाच समजते की मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल पॅरेग्राफ आहे म्हणजे ह्यांनाच म्हणणार ना. तरी पण इथे बघा हॉकीचे जादूगर असे म्हणतात, त्यांना हॉकीचे जादूगर असे म्हणतात. तर कोण आहेत, मेजर ध्यानचंद. तर एवढंच लिहायचं काय, हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंदला म्हणतात. तर हे पहिल्याचं उत्तर झालं काय, हे पहिल्याचं. मग आता दुसरा प्रश्न आपल्याला काय विचारलात बघा, भारतात मेजर ध्यानचंद यांना जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो. तर आता इथे बघा, इथेच आहे बघा, भेटलं काय, राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. इथे कुठून लिहायचं आपण, 29 ऑगस्ट. इथून 29 ऑगस्ट हा त्यांचा नाही लिहायचं, त्यांच्याच्या ऐवजी आपण इथे काय लिहिणार, मेजर ध्यानचंद. 19 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंदचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो, असे दुसरा लिहायचा आपण. आता तिसरा काय बघूया आपण, मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा. तर आता इथून वाचायचं ऑलिम्पिकमध्ये त्यांनी काय काय केल्यात. जर तुम्हाला समजा आता काहीच इथे आहेच की हे बघा 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले. आणि आपण ह्याच्यामध्ये थोडंफार आपल्या मनाचं घालायचं की हॉकी ध्यानचंद जे आहेत ते हे हॉकीचे जे आहे ते खेळाडू एक चांगले खेळाडू होते. तर ते ऑलिम्पिक खेळमध्ये त्यांना 1956 मध्ये त्यांना जे पद्मभूषण हे अवॉर्ड होता ना, तर ते पद्मभूषण या सन्मानाने त्यांना विभूषित केले. तर असं मनाने आपल्या लिहायचं आहे ते. तर किंवा तुम्ही इथलं पण लिहू शकताय, पण इथे एकच पॉईंट दिलेला आहे ना, तर मोठं उत्तर बनण्यासाठी थोडं आपण मनाने पण इथे लिहू शकतोय. तर हे जे आहे हे आपलं सहमत टाईपच असतं. तर हे बघा तुम्हाला इथे बघितलं ना, फ्रीमध्ये भेटणार आपल्याला एवढे मार्क, हे 4 मार्क्स आणि गाळेल जागा तर असतेच ते 5 मार्क्स, किती झाले 9. आणि चुकीची जोडी ओळखण्यासाठी 3 मार्क्स असतात. 12 मार्क्स तुमच्या हातातले आहेत. अभ्यास ज्यांचं कोणाचं काहीही झालेलं नाही त्यांना पण हे 12 मार्क्स इझिली भेटू शकतात. तर एवढं पण असं नाही की अभ्यास करायचं नाही हे 12 मार्क्स भेटतात म्हटलं तर अभ्यास करा थोडंफार. जे बघा बिखर वगैरे असे ते सगळे प्रश्न आहेत ना, महत्त्वाचे प्रश्न. तर मी जे आहे तुम्हाला जमलं तर देईन तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न. नाहीतरी तुमच्यापाशी जर मोस्ट लाईकली वगैरे असेल, म्हणजे ज्याला प्रश्नसंच असे म्हणतात ते असेल, तर त्याच्यामधले प्रिव्हियस इयर्समधले जे पेपर्स आहेत त्याच्यामधले क्वेश्चन्स करून घ्या. 2022, 23, 24 आणि 25 मधले होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, चला आता नंतर भेटूया आपण.